नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर सेल केले आहे. म्हणजे या 4 कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकाने आपल्याच कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण प्रमोटर आपली हिस्सेदारी कमी करतात तेव्हा दोन कंडिशन क्रिएट होते. पहिली म्हणजे जर प्रमोटर्सने कंपनीमधील आपली हिस्सेदारी विकली आणि ती विकलेली हिस्सेदारी एफ-आयज और डी-आयज किंवा एफ-आयज आणि डी-आयज दोन्हीने पण खरेदी केली तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. परंतु मित्रांनो, इथे दुसरी कंडिशन अशी क्रिएट होते की जर प्रमोटर्सने हिस्सेदारी सेल केली आणि जर ही प्रमोटर्सने सेल केलेली हिस्सेदारी जर पब्लिकने खरेदी केली तर हा एक नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे इंडो सोलार लिमिटेड. तर मित्रांनो, इंडो सोलार लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर वारी एनर्जीज लिमिटेड यांनी कंपनीमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमध्ये वारी एनर्जीज लिमिटेड यांची पहिले हिस्सेदारी होती 89.59% आणि वारी एनर्जीज लिमिटेड जवळ इंडो सोलार लिमिटेड या कंपनीचे पहिले शेअर होते 3,72,73,505 शेअर. आणि मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड यांनी इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमधील आपली 14.66% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे कंपनीचे 61 लाख शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमध्ये वारी एनर्जीज लिमिटेड यांची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 74.93%. आणि आता इंडो सोलार लिमिटेड या कंपनीचे वारी एनर्जीज लिमिटेड जवळ टोटल शेअर राहिलेले आहे 3,11,73,505 शेअर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 95%, एफ-आयएसचे होल्डिंग आहे 0.01%, डी-आयएसचे होल्डिंग आहे 0.05% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 4.94%. आणि मित्रांनो, इंडो सोलार लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 95% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अनिल पुंगलिया यांनी कंपनीमधील हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, कंपनीमध्ये अनिल पुंगलिया यांची पहिली हिस्सेदारी होती 6.498% आणि त्यांच्याजवळ कंपनीचे शेअर होते 81 लाख शेअर. आणि मित्रांनो, अनिल पुंगलिया यांनी कंपनीमधील आपली 0.481% हिस्सेदारी सेल केली आहे. म्हणजे कंपनीचे 6 लाख शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर अनिल पुंगलिया यांची हिस्सेदारी कंपनीमध्ये कमी होऊन राहिलेली आहे 6.017% आणि कंपनीचे अनिल पुंगलियाजवळ शेअर राहिलेले आहे 75 लाख शेअर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 67.81%, एफ-आयएसचे होल्डिंग आहे 0.11%, डी-आयएसचे होल्डिंग आहे 4.09% आणि या कंपनीमध्ये पब्लिकचे होल्डिंग आहे 27.74%. आणि मित्रांनो, विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 67.81% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये
थर्ड कंपनी आहे GRM ओव्हरसीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या मिस्टर अतुल गर्ग यांनी कंपनीचे शेअर सेल केले आहे. तर मित्रांनो, GRM ओव्हरसीज लिमिटेडमध्ये प्रमोटर ग्रुपची पहिले हिस्सेदारी होती 72.80%. म्हणजे प्रमोटर्सजवळ पहिले कंपनीचे शेअर होते 4,46,66,984 शेअर. नंतर मित्रांनो, मिस्टर अतुल गर्ग यांनी GRM ओव्हरसीज लिमिटेडचे 1.63% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 10 लाख शेअर सेल केले. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी सेल केल्यानंतर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग डिक्रीज होऊन राहिलेली आहे 71.17%. आणि आता प्रमोटर्सजवळ कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे 4,36,66,984 शेअर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार GRM ओव्हरसीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.84%, FISची होल्डिंग आहे 1.89%, DISची होल्डिंग आहे 0.49% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.78%. आणि मित्रांनो, GRM ओव्हरसीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.84% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये फोर्थ आणि लास्ट कंपनी आहे मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर मयुका होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, प्रमोटर्सची मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये पहिली हिस्सेदारी होती 44.16%. म्हणजे प्रमोटर्सजवळ कंपनीचे टोटल शेअर होते 8,48,39,942 शेअर. आणि मित्रांनो, आता प्रमोटर्सने मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेडमधली आपली 2.36% हिस्सेदारी विकली आहे. म्हणजे कंपनीचे 45,38,254 शेअर. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी कमी होऊन राहिलेली आहे 41.80%. आणि आता मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे त्यांच्या प्रमोटर्सजवळ शेअर राहिलेले आहे 8,03,01,688 शेअर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.28%, FISची होल्डिंग आहे 1.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 54.62%. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.28% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.